नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि क्रीमी असा पास्ता. बघताय किती क्रीमी दिसतोय ना. जर तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर सर्वात पहिले एका पातेल्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास भरून पाणी टाकून त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्या पाण्याला उकळी आली की हा पास्ता आपण उकडून घेणार आहोत. पास्ता खूप जास्त आहे, आता आम्ही सगळ्यांसाठी बनवतोय त्याच्यामुळे थोडा जास्त आहे, त्यामुळे पाणी पण जास्त टाकलेलं आहे आणि छान ह्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आणि थोडासा मऊच करून घ्यायचा आहे, कारण हा पचायला थोडा जड असतो, त्यामुळे जेवढा जास्त शिजेल ना तेवढा तो पचायला हलका बनतो. पास्ता आता शिजलेला आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. 1 चमचा टाकलं तरी बस झालं, कारण याला तेलाची काही जास्त आवश्यकता नसते. आणि मस्त तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडासा लसूण टाकणार आहोत. लसूण हा मी बारीक कट करून घेतलेला आहे. यामध्ये आपण शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी टाकू शकतो. त्यामुळे हा पास्ता अजूनच टेस्टी प्लस पौष्टिक बनतो आणि सगळ्यांनाच आवडतो. तर छान हा लसूण आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कधी-कधी लहान मुलांना पण काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि आपल्याला पण रोज-रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. तर हा छान ऑप्शन आहे. जर आपल्याला कधी स्नॅक्स टाईपमध्ये काही खायचं असेल तर तुम्ही पास्ता म्हणजे झटपट बनवू शकता. एक 10 ते 15 मिनिटात बनतो. आता सर्व मी जे कट करून घेतलेलं आहे पत्ताकोबी, गाजर आणि शिमला मिरची हे आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. भाज्यांची कट करूस तर पास्ता शिजून निघतो. त्यामुळे हा लवकर तयार होणारा पदार्थ आहे. यामध्ये आता भाज्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यामुळे भाज्यांना पण एक प्रकारची चव येते. आता छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आपण पास्त्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे पास्त्याला पण छान टेस्ट येणार आहे. छान भाज्या फ्राय झालेल्या आहेत. आता यामध्ये पास्ता मसाल्याचं 1 पॅकेट टाकत आहे मी. रेडीमेड जे पास्ता मसाला भेटतो तोच आणलेला आहे आणि छान ह्या भाज्यामध्ये मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे भाज्याला पण एक छान टेस्ट येते. पूर्ण पास्त्याला 2 पॅकेट लागणार आहेत, तर त्यातलं 1 पॅकेट मी टाकलेलं आहे. दुसऱ्यातलंही थोडंसं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि यामध्ये आपण चिली सॉस, सोया सॉस टाकणार आहोत. तर सुरुवातीला मी हा चिली सॉस टाकलेला आहे. 1-1.5 चमचा टाकायचा आहे. तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि सोया सॉस आपल्याला जास्त नाही टाकायचा. साधारणतः 1 चमचा टाकला तरी बस होतो. पण चिली सॉस हा तुमच्या तिखट खाण्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही 2-2.5 चमचे जरी टाकला ना चिली सॉस तरी चालतो, किंवा तुम्ही थोडंसं त्यामध्ये लाल तिखटही ॲड करू शकता. आणि सर्व टाकल्यावर मस्त असा हा पास्ता जो आहे ना उकडून घेतलेला तो टाकायचा आहे. आणि आम्ही यामध्ये थोडंसं पाणी ठेवतो. खूप ड्राय हा खायला आवडत नाही घरात कोणालाच आणि आम्हालाही आवडत नाही. आणि याला पिझ्झा पास्ता जो सॉस असतो ना तो टाकणार आहे मी मस्त असा. याच्यामुळेच जी टेस्ट येते ना ती या सॉसमुळेच येते. आणि थोडंसं पाणी ठेवा, त्यामुळे काय होतं पास्ता लबलब क्रीमी बनतो. जर क्रीमी बनवायचा असेल ना तर थोडंसं पाणी हवं, नाहीतर काय होतं खूप ड्राय पास्ता होतो आणि तो थंड झाला की मग खूप असा निब्बर झाल्यासारखा होतो. त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवा. आता मस्त हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण जो पास्ता मसाला थोडा शिल्लक ठेवला होता ना तो आता वरून टाकायचा आहे. त्यामुळे टेस्ट छान येते आणि याच्यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो पण टाकायचं आहे, कारण त्याच्यामुळे टेस्ट छान येणार आहे. आणि ऑरिगॅनो कुठेही सहज आता दुकानामध्ये आपल्याला भेटतं. तर मस्त असं सर्व टाकून घेतलेलं आहे. ऑरिगॅनो टाकतानाचा व्हिडिओ कट झालेला आहे, पण तुम्ही ऑरिगॅनोही टाका. बघा किती सुंदर पास्ता तयार झालेला आहे. अतिशय क्रीमी असा पास्ता तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.